आपण पाहत आहात सत्य, रोखठोक, निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज। श्रीकृष्ण मंदिराचे भूमिपूजन 108 चिन्मय स्वामी पुरी महाराज यांच्या हस्ते संपन्न। केज शहरातील कृष्णा आश्रम येथे गेल्या 7 दिवसांपासून श्री विष्णू महायाग संगीत रामकथा आणि अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन हरिभक्त परायण केशव महाराज शास्त्री यांनी गेल्या 3 महिन्यापासून सर्व तयारी करून काल श्रीकृष्ण मंदिराच्या भूमिपूजनाचे कार्य 7 दिवसाच्या चालू असलेल्या श्री विष्णू याग यज्ञाच्या पूजनाने असंख्य भाविकांनी या यज्ञामध्ये सहभाग घेऊन या यज्ञाची समाप्ती करून 108 कुंडी महायज्ञ संपन्न करून चिन्मय स्वामी यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाले। या भूमिपूजनाप्रसंगी केज तालुक्यासह जिल्ह्यातील असंख्य भाविक भक्त उपस्थित होते। या मंदिराचे भूमिपूजन झाल्यानंतर हरिभक्त परायण रामराव महाराज ढोक यांच्या काल्याच्या कीर्तनाने 7 दिवस चाललेल्या कार्यक्रमाची समाप्ती करण्यात आली। यावेळी केशव महाराज शास्त्री आलेल्या सर्व भाविकांचे आभार मानून विशेष सर्व स्वयंसेवकांचे 7 दिवस सेवा देऊन जे सहकार्य केले याबद्दल सगळ्यांचे शतशः आभार मानून या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला। तसेच या मंदिराच्या बांधकामासाठी लागणारे स्टील लोखंड टाकळी गावचे भूमिपुत्र राजेभाऊ घुले आणि श्री विष्णू घुले यांनी देण्याचे जाहीर केले, तर टाकळी गावचे सरपंच अनंत घुले आणि श्रीकांत घुले यांनी या मंदिरासाठी 11 लाखांची देणगी जाहीर केली। तसेच हरिभक्त परायण रामराव महाराज ढोक यांनी कथेसाठी आलेल्या भाविकांना देणगी देण्याचे आवाहन केल्यानंतर फक्त 20 मिनिटांमध्ये 5,63,000 रुपये देणगी स्वरूपात जमा झाले। त्यामुळे मंदिराच्या बांधकामासाठी सढळ हाताने देणगी देण्याचे आवाहन यावेळेस करण्यात आले। महायज्ञासाठी वापरलेली वीट ज्या भाविकांना पाहिजे असेल त्यांनी 200 रुपये देऊन घेऊन जावे व आपल्या घरात पूजेसाठी किंवा तुळशी वृंदावनाच्या ठिकाणी वापरून तिचा वापर करावा। केज शहरातील कृष्णा आश्रम येथे चालू असलेल्या 108 कुंडी महाविष्णू याग संगीत रामकथा अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता करण्यात आली। जनहित मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।